नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. मित्रांनो, 30 जून 2022 हा दिवस आपल्याला आठवत असेल. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक प्रचंड खळबळ माजवणारा आणि एक प्रकारे सर्वात मोठी उलथापालथ घडवणारा असा तो दिवस होता. कारण या दिवशी मुख्यमंत्री कोण होणार याविषयीची खूप चर्चा सुरू होती आणि एकनाथ शिंदे यांची निवड मुख्यमंत्री म्हणून झाली. अर्थात त्याच दिवशी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाले होते आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशा पद्धतीने चर्चा सुरू होती. आणि स्वाभाविक होतं ते, कारण त्याच्या आधी 2014 पासून ते मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे 2022 मध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार 2.5 वर्षांनी कोसळल्यावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ही सगळी सूत्रे येतील अशा पद्धतीने म्हटलं जात होतं. पण प्रत्यक्षामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि सगळीकडे खळबळ उडाली की कसं काय हे सगळं झालं. त्यामुळे 30 जून 2022 हा दिवस आपल्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एक प्रचंड उलथापालथ करणारा असा दिवस आहे. आत्ता सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवतोय तो दिवस सुद्धा 30 जून 2026 आहे. तारीख 30 जूनच आहे आणि या दिवशी अशाच पद्धतीने खळबळ उडवणारा असा प्रसंग घडलेला आहे. तो म्हणजे उभाटा शिवसेनेमधले एक प्रमुख नेते सचिन अहिर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेले. उपसभापती पद जे आहे विधान परिषदेचं त्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला. तिथे नीलम गोरे पूर्वी उपसभापती होत्या, पण त्यांचा कार्यकाळ संपला आणि त्या जागी कोण येणार याची चर्चा काही दिवस सुरू होती. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या पक्षातला कोणाला संधी मिळणार याविषयी बोललं जात होतं आणि अचानक तिथे चेहरा समोर आला तो सचिन अहिर यांचा आणि सगळ्यांना धक्का बसला. कारण सचिन अहिर हे इतके दिवस उभाटा शिवसेनेसोबत आहेत आणि ते अचानक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जातील असं कोणालाही वाटलं नव्हतं, पण ते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे हा पुन्हा एकदा 30 जून हाच दिवस आहे. अर्थात हा काय योगायोग आहे किंवा खरोखरच या दिवशी असं काय करायचं होतं हे माहिती नाही, पण दिवस मात्र 30 जून आहे. आणि आता सचिन अहिर एकनाथ शिंदेंच्या सोबत गेल्यानंतर टीका सुरू झाली किंवा समर्थन होऊ लागलेलं आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. आदित्य ठाकरे यांना या संदर्भात जेव्हा विचारलं पत्रकारांनी तेव्हा ते म्हणाले की यांना किती आणखी ओरबाडायचंय, किती आम्ही द्यायचं यांना. यांच्या मुलीला आम्ही काही पद दिलं, त्यांच्या भावाला आम्ही पद दिलं, त्यांना सुद्धा महत्त्वाच्या पदांवर आम्ही नियुक्त केलं आणि शिवाय ते आदित्य ठाकरेंच्या सोबत सुद्धा आपल्याला अनेक वेळेला दिसत असत. सातत्याने आदित्य ठाकरे जिथे जातील तिकडे सचिन अहिर हे असायचेच. त्यामुळे असं महत्त्वाचं पद त्यांच्याकडे होतं, महत्त्वाची जबाबदारी होती आणि असा माणूस सोडून गेला. मग आणखी काय द्यायचं त्याला, आम्ही किती द्यायचं. जे प्रत्येक वेळेला आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे म्हणत असतात, एखादा माणूस सोडून गेला की याला आणखी किती द्यायचं असं ते म्हणतात. तसंच ते सचिन अहिर यांच्याबद्दल सुद्धा म्हणाले. पण खरं पाहायचं झालं तर सचिन अहिर यांना उभाटा गटाने किंवा उद्धव ठाकरेंकडून काही मिळालं असं म्हणण्यापेक्षा सचिन अहिर यांनीच उद्धव ठाकरेंना दिलेला आहे. कारण वरळीमधला हा जो मतदारसंघ आहे हा अनेक वर्ष सचिन अहिर यांच्या ताब्यात होता. ते स्वतः तिथे निवडणूक लढवत होते, तिथेच काम करत होते. त्यांनी तो मतदारसंघ बांधलेला होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना. आणि जेव्हा ते शिवसेनेत आले त्यावेळेला आदित्य ठाकरे तिथे उभे राहिले आणि त्यावेळेला सचिन अहिर इथे आल्यामुळे एक प्रकारे आयता तयार मतदारसंघ त्यांना मिळाला आदित्य ठाकरेंना. सुनील शिंदे जे होते ते सुद्धा तिकडे शिवसेनेचे आमदार आहेत. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आदित्य ठाकरेंना संपूर्ण मोकळा मतदारसंघ मिळाला जिथे कोणताही विरोध नाहीये आणि त्यामुळे सहज ते 2019 मध्ये निवडून आले. त्यामुळे सचिन अहिर हे शिवसेनेत आले म्हणून आदित्य ठाकरे निवडून येऊ शकले, नाहीतर त्यांना मोठं आव्हान होतं त्यांच्यासमोर सचिन अहिर यांच्या विरुद्ध उभं राहणं म्हणजे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सचिन अहिर यांनीच आदित्य ठाकरे यांना मदत केलेली आहे किंवा शिवसेनेला मदत केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे आज जो काय प्रश्न विचारला जातो की यांनी भरपूर ओरबाडलं, यांना आम्ही एवढी मदत केली, यांना खूप काही दिलं, तर ते सचिन अहिर यांच्या बाबतीत खरं नाही. सचिन अहिर यांनीच उलट शिवसेनेला दिलं म्हणून आदित्य ठाकरे आमदार होऊ शकले. दुसरी गोष्ट म्हणजे
2022 मध्ये जी विधान परिषदेची निवडणूक झाली 20 जूनला, 10 दिवस आधी 30 जूनला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्याच्या आधी 10 दिवस आधी ही विधान परिषदेची निवडणूक झाली, तेव्हा सचिन अहिर जिंकलेले आहे. आमशा पाडवी आणि सचिन अहिर हे 2 उमेदवार शिवसेनेने दिले होते आणि दोन्ही व्यवस्थित जिंकून आले. त्या सचिन अहिर यांना मतदान कोणी केलं होतं? याच आमदारांनी, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी, जे आमदार नंतर एकनाथ शिंदेसोबत सोडून गेले उभाटा गटाला किंवा उद्धव ठाकरेंना, त्या आमदारांनीच सचिन अहिर यांना जिंकून आणलेलं आहे. आणि तेव्हा एकसंध शिवसेना होती, चिन्ह धनुष्यबाण होतं, नाव शिवसेना होतं. तेव्हा काय मशालीचा वगैरे काहीच संबंध नव्हता. आणि या आमदारांनीच सचिन अहिरला निवडून आणलं. आणि त्याच दिवशी 20 जूनला हे सगळे आमदार एकनाथ शिंदे हे रात्रीच्या रात्री सुरतला निघून गेले, तिथून मग गुवाहाटीला गेले आणि पुढचं काय ते आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तर अशा पद्धतीने त्यावेळेला प्रचंड खळबळ माजली. दुसऱ्या दिवशीच कळलं सगळ्यांना, म्हणजे तिथे मतदान केलं त्याच दिवशी 20 जूनला 2022ला, आणि मतदान करून रात्रीच्या रात्री सगळा खेळ जो आहे तो बदलून गेला. सचिन अहिर जिंकले, पण आमदार जे आहेत ते सगळे निघून गेले. आणि त्यानंतर 30 जूनला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आणि आता पुन्हा 30 जून आहे, ज्या दिवशी सचिन अहिर पुन्हा एकदा शिवसेनेत आलेले आहेत. एकनाथ शिंदेना विचारण्यात आलं, पत्रकारांनी विचारलं, ते काय तांत्रिक असं अडचणी येणार का? कारण हे उभाटा गटामध्ये होते आणि आता ते तुमच्यासोबत येत आहेत, त्यांची सदस्यता जी आहे त्याबद्दल काही, पात्रतेबद्दल काही प्रश्न निर्माण होऊ शकतात का? तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले की सचिन अहिर यांना आम्हीच निवडून दिलेलं आहे, धनुष्यबाण या चिन्हावरच ते निवडून आले आणि आज पुन्हा एकदा आमच्याकडेच आलेत, आमच्याकडे धनुष्यबाण चिन्ह आहे, शिवसेना नाव सुद्धा आमच्याकडेच आहे. म्हणजे कसा योगायोग आहे पहा, कसं ते नियतीचा खेळ आहे पहा, की त्यावेळेला सचिन अहिर यांना निवडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी दिलं आणि आज पुन्हा एकदा ते एकनाथ शिंदेकडेच आलेले आहेत उपसभापती होण्याच्या दृष्टीने. पण अजूनही एवढं सगळं होत असताना उभाटा शिवसेना जी आहे किंवा प्रामुख्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना मात्र कोणतेही आत्मपरीक्षण करावं असं वाटलेलं नाही. अनेक लोक क्रोध सोडून जात आहेत, आता खासदार सोडून गेले, तेव्हा त्यानंतरही आपण पाहतो की ते त्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन त्यांच्या विरुद्ध एक प्रकारे एल्गार पुकारलेला आहे. यांनी कसा दगापटका केला, यांनी कशी गद्दारी केली, हे ते सांगतायत. पण हे सगळे खासदार का सोडून चाललेले आहेत? सचिन अहिर का सोडून गेले? एकनाथ शिंदे आणि आमदार का सोडून गेले? याविषयी कोणीच बोलत नाही, याविषयी कोणताच विचार केला जात नाही. सुनील शिंदे हे तिकडचेच आमदार आहेत, आता ते विधान परिषदेवर आहेत. त्यांना पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं, धक्काही त्यांना बसला. पण ते म्हणाले की वरिष्ठांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं शेवटी सुनील शिंदे यांना सुद्धा बोलावं लागलं. या सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्यामुळेच आदित्य ठाकरे हे वरळीतले आमदार बनले. त्या सुनील शिंदेनाही वाटतंय की उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण बाकीचे उद्धव ठाकरेंच्या भोवती असलेले जे कोणी नेते आहेत शिल्लक राहिलेले, ते मात्र सांगत नाहीत उद्धव ठाकरेंना की आपल्याला आत्मपरीक्षण करायला पाहिजे, का आपल्यासोबतचे सगळे लोक सोडून चाललेत. 6 खासदार गेले, त्याची कुणकुण लागली नसेल का? तर लागली असेल, पण जातात तर जाऊ दे, आपण त्यांच्यासमोर काही झुकणार नाही, त्यांना कोणत्याही पद्धतीने त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार नाही, आपल्यामध्ये कोणता दोषच नाही. हे जर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा आता त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनी ठरवलं असेल की चुकलेलं आमचं काहीच नाही, सगळं काही चुकलेलं एकनाथ शिंदेंचं, गेलेले आमदारांचं, खासदारांचं, सचिन अहिर यांचं, हेच चुकतायत, आम्ही कुठेच चुकत नाही, आणि असंच एक ठरवून ठेवल्यामुळे हे सगळे लोक सोडून चाललेत की तुमची काही चूक नाहीये, चूक आमचीच आहे. आदित्य ठाकरेंना किंवा उद्धव ठाकरेंना भेटू दिलं जात नाही किंवा भेटता येत नाही, ही तक्रार सगळ्यांची आहे. सचिन अहिर तर सोबतच होते, सचिन अहिरना भेटायला दिलं नाही असं झालेलं नसेल, पण तरी देखील त्यांना का सोडावं असं वाटते? ही कुणकुण सुद्धा नाही अचानक, आणि कोणालाच माहिती नव्हतं की सचिन अहिर हे अचानक शिंदेसोबत येतील आणि उपसभापतीपदाचा अर्ज भरतील, असं कोणालाही वाटलं नाही. ह्याची कुणकुण तरी उद्धव ठाकरेंना लागलेली होती का? आदित्य ठाकरेंना माहिती होतं का आधीच 2-3 दिवस आधी? आणि नसेल माहिती तर हे त्यांचं अपयश आहे, हे कुठेतरी त्यांना सांगितलं पाहिजे. पण तशा पद्धतीने हे आपलं अपयश आहे हे कुठेही मान्य करायला कोणीच तयार नाही. जातायत तर जाऊ द्या, आम्ही त्यांना एवढं दिलं, आम्ही त्यांना तेवढं दिलं, त्यांनी आता आणखी त्यांना किती ओरबाडायचंय आमच्याकडून,
हीच भावना राहिल्यामुळे रोजच्या रोज नवनवीन लोक जे आहेत ते सोडून जात आहेत. सचिन अहिर यांच्यासारखा एक तगडा नेता जर सोडून जात असेल तर आणखी पक्षातले जे काही आमदार आहेत, 20 आमदार राहिलेले आहेत किंवा आत्ता हे निवडून आले 2024ला, त्यापैकी कोणी विचार करू शकतं की आपण तरी इथे का राहा, आपण जाणार आहोत की नाही जाणार आहोत, आपलं काय मत आहे, आपल्यासमोर काय अडचणी आहेत, आपल्याला मतदारसंघात काय काय करायचंय, या दृष्टीने जर उद्धव ठाकरे काहीच सकारात्मक आपल्याबद्दल आपल्याशी बोलणार नसतील तर राहण्यात काय अर्थ आहे, असा लोकांच्या मनात विचार येऊ शकतो. आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे की सचिन अहिर यांचं जाणं हे काही सर्वसामान्य नाही. उद्धव ठाकरेंसाठी खासदार गेले ते गेलेलेच आहेत. एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने गेले निघून तो सुद्धा मोठा धक्काच होता, पण तो सुद्धा धक्का त्यांनी मानला नाही. खासदार गेले तोही त्यांना धक्का बसलेला नाही. सचिन अहिर गेली त्याचंही त्यांना आता फिकीर वाटत नाही. मग जर या सगळ्यांची काही किंमतच नसेल तर मग आता जे काही लोक आहेत, जे काही आमदार राहिलेले आहेत, खासदार असतील, त्यांच्याबद्दल अशीच भावना असेल तर ते तरी किती काळ तिथे राहतील किंवा तसा विचार करतील, हा प्रश्न निर्माण होतो. 2022ला 30 जून रोजी उद्धव ठाकरे हे पायउतार झाले, त्यांचं सरकार कोसळलं महाविकास आघाडीचं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तिथपासून जे उद्धव ठाकरेंचं पतन सुरू आहे, जे पक्षाची जी काही वाताहत झाली ते अजूनपर्यंत सुरू आहे. कोणत्याही मधल्या कालखंडामध्ये हा पक्ष पुन्हा त्याने उभारी घेतली, लोक पुन्हा या पक्षावर किंवा उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवू लागले असं दिसलं नाही. प्रत्येक वेळेला लोक सोडूनच जाताना दिसले. यवतमाळला आता त्यांची सभा झाली, आणखी 15 लोक सोडून गेल्याची बातमी आली. मग नेमकं या पक्षाचं काय होणार हा प्रश्न निर्माण होतो. आणि सचिन अहिर यांच्या जाण्याने उद्धव ठाकरेंच्या एकंदरीतच कारभाराविषयी किंवा त्यांच्या एकंदरीत आमदार, खासदार किंवा त्या नगरसेवक किंवा त्यांचे सदस्य यांच्याविषयी असलेल्या भावनेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. तुम्हाला विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.